लाडक्या बहिणीने पैसे परत केलेले आहेत, जे पैसे त्या बाईच्या मुलाच्या खात्यावरती डिपॉझिट झालेले आहेत। माझ्या लाडक्या बहिणीला खूप खूप धन्यवाद देतो। मी त्या लाडक्या बहिणीचं अभिनंदन करतो की त्यांनी त्यांच्या मुलाच्या खात्यात आलेले पैसे प्रामाणिकपणे परत केले। खरं म्हणजे अशा लाडक्या बहिणींना आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केल्यामुळे लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने हे सरकार आमचं आलेलं आहे, त्यामुळे त्या लाडक्या बहिणीला देखील धन्यवाद। ऐका विरोधकांना टीका करण्याशिवाय दुसरं काम आहे का? लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू करत होतो तेव्हाही टीका केली, पैसे मिळणार नाहीत, फक्त हे चुनावी जुमला आहे। अरे 5 इन्स्टॉलमेंट दिले, 6वा इन्स्टॉलमेंट पण आमचा दिला। आता याच्यामध्ये कोर्टात गेले बंद पाडण्यासाठी, कोर्टाने त्यांना फटकारलं, बरोबर। आता सुरुवातीपासून विरोध करतायत आणि म्हणून मी सांगितलं होतं माझ्या लाडक्या बहिणींना, या सावत्र आणि दुष्ट भावांना त्यांची जागा दाखवा, आणि त्यांची जागा त्यांना दाखवली। ते विरोधक चारी मुंड्याचीच झाले आणि आता परत म्हणतात की याची एवढंच मी आपल्याला सांगतो, पात्र लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही, बिलकुल राहणार नाही। हा पूर्णपणे त्या लाडक्या बहिणींना मी शब्द देऊ इच्छितो। तर आपण पाहिलेलं असेल, स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी खुश खबर दिलेली आहे। काय म्हणाले ते व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिलेलंही असेल। डिटेलमध्ये आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहणार आहोत। तर पहा, लाडकी बहीण योजनेबद्दल त्यांनी अतिशय महत्त्वाची अपडेट दिलेली आहे। कोणतीही पात्र लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही, ही लाडक्या बहिणींसाठी खुश खबर देण्यात आलेली आहे। पुढे अजून डिटेलमध्ये खूप महत्त्वाची अशी माहिती लाडक्या बहीण योजनेबद्दलची आपल्याला पाहायला भेटणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, जेणेकरून सर्व अपडेट तुमच्या लक्षात येईल। आतापर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 6 हप्ते म्हणजे टोटल 9,000 रुपये देखील जमा झालेले असतील। तुमच्या आतापर्यंत किती रुपये जमा झालेत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। तर बघा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची अशी प्रतिक्रिया या ठिकाणी पत्रकारांशी बोलताना, प्रसार माध्यमांशी बोलताना लाडक्या बहीण योजनेबद्दलची दिलेली आहे। त्यांना लाडकी बहीण योजनेबद्दलचा जो प्रश्न विचारण्यात आलेला होता त्याच्यामध्ये त्यांनी महत्त्वाचं असं उत्तर दिलेलं आहे। काय म्हटलंय बघा, त्यांनी लाडकी बहीण योजना बंद पाडण्यासाठी विरोधक कोर्टात देखील गेले होते, त्यावर कोर्टानेही त्यांना फटकारलं आहे। त्यांच्या सुरुवातीपासूनच या योजनेला विरोध राहत आलेला आहे, म्हणून मी माझ्या लाडक्या बहिणींना या सावत्र आणि दुष्ट भावांना त्यांची जागा दाखवायला सांगितलं होतं। आता या ठिकाणी त्यांनी प्रतिक्रिया देताना स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलंय बघा। आज माध्यमांशी बोलताना त्यांनी लाडकी बहीण योजनेवरून सुरू असलेल्या चर्चांवरती भाष्य केलेलं आहे। तुम्ही लाडकी बहीण योजनेबद्दलच्या भरपूर साऱ्या अशा न्यूज पाहिलेल्या असतील की लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार नाहीत, परंतु डिसेंबरचे पैसे तुम्हाला आलेले आहेत। लाडकी बहीण योजना बंद होणार, सरकार पैसे काढून घेणार, अशा पद्धतीचे देखील न्यूज तुम्ही पाहिलेले असतील। त्याबद्दल देखील मोठं अपडेट पुढे आलेलं आहे, ते देखील तुम्हाला पाहायला भेटणार आहे। परंतु स्वतः एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी याच्यावरती महत्त्वाचं असं भाष्य केलेलं आहे। त्यांनी काय म्हटले बघा, लाडक्या बहिणींना आम्ही 6वा हप्ता देखील दिला, म्हणजे डिसेंबरचे पैसे देखील तुम्हाला त्यांनी जमा केलेले आहेत। कोणतीही पात्र लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही, असंही त्यांनी पुढे बोलताना सांगितलेलं आहे। म्हणजेच बघा, पुढे आता ही योजना जी आहे पुढे 5 वर्षे अशीच कायमस्वरूपी चालू राहील, कारण की हे पुढे 5 वर्षे स्थिर सरकार असल्यामुळे या ठिकाणी योजना तुमची बंद होणार नाही। कारण की ज्या सरकारने ही योजना चालू केली होती ते सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्यामुळे लाडकी बहीण योजना आता कोणीही बंद करू शकणार नाही। आणि त्यांनी असंही म्हटलं की कुठलीही पात्र लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही, त्या लाडक्या बहिणींना पैसे भेटणार म्हणजे भेटणार। आता बघा, ज्या तुम्ही न्यूज पाहतायत, उलट सुलट ज्या बातम्या येत आहेत की लाडकी बहीण योजनेचे पैसे काढून घेतले जात आहेत, त्याच्यावरती कारवाई सुरू झाली, परंतु त्याच्याबद्दल स्वतः आदिती तटकरे महिला व बाल विकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी अतिशय मोठी अशी बातमी ट्विट करून ट्विटरवरती आणि फेसबुक पोस्टवरती दिलेली आहे। त्यांनी म्हटलं बघा की धुळ्यातील श्रीमती भिकूबाई प्रकाश खैरनार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारा लाभ हा त्यांच्या स्वतःच्या बँक खात्याऐवजी त्यांच्या मुलाच्या आधार कार्डला संलग्न असलेल्या बँक खात्यात जमा झाल्याने सदर लाभ बंद करून मिळालेली रक्कम सरकारला परत करण्याबाबत त्यांनी अर्ज देखील केलेला होता आणि तो अर्ज सरकारला
परत या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. तथापि बघा आता महत्त्वाची अशी माहिती त्यांनी दिली. या घटनेचा संदर्भ देत महाराष्ट्र शासनाच्या वतीने लाभार्थ्यांकडून लाभ परत घेतला जात आहे. अशा आशयाचे चुकीचे वृत्त, चुकीच्या बातम्या या ठिकाणी केल्या जात असून अशा चुकीच्या माहितीला आपण बळी पडू नये ही नम्र विनंती. अशा प्रकारे कोणतीही सरसकट अर्जाची फेरछाननी सुरू नाही. बघा फक्त यांचा धुळे जिल्ह्यातून अर्ज परत आलेला होता की चुकीच्या अकाउंटमध्ये पैसे गेलेले, ते सरकारने पैसे परत घ्यावेत. त्यामुळे सरकारने त्यांच्या अर्जाची छाननी करून या ठिकाणी त्यांचे पैसे परत घेण्याची प्रक्रिया केली. त्यामुळे अशा पद्धतीने याचा संदर्भ देत, त्या बातमीचा संदर्भ देत अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले जात आहे चुकीचं, की सरसकट सर्वांचे पैसे काढून घेतले जात आहेत. तर त्यावरती त्यांनी स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलं, महिलांचा संभ्रम, गोंधळ जो आहे तो दूर केलेला आहे की कुठल्याही प्रकारे अशा पद्धतीने या ठिकाणी पैसे जे आहेत काढून घेतले जात नाहीत किंवा अर्जाची सरसकट कुठलीही अशी छाननी केली जात नाही. त्यामुळे त्यांनी म्हटलंय की अशा चुकीच्या माहितीला बळी पडू नये, अशा प्रकारे कोणतीही या ठिकाणी कारवाई जी आहे ती करण्यात येत नाहीये. महिला सक्षमीकरणासाठी अधिक जोमाने काम करण्यास महाराष्ट्र शासन व महिला बालविकास कटिबद्ध आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. त्यासोबत हे लेटर देखील त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे, त्यांच्या ट्विटरवरती देखील तुम्हाला पाहायला भेटेल. आणि सविस्तर न्यूज देखील याच्याबद्दलची आलेली आहे. याच्यामध्ये म्हटलंय त्यांनी की 7,500 रुपये सरकार जमा होत आहेत. अशा पद्धतीच्या तुम्ही सकाळपासून न्यूज पाहिलेले असतील, परंतु अशी कुठलीही गोष्ट झालेली नाही. लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी समोर आलेली आहे की निकष डावलून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असेल तर अशा लाडकी बहिणीवरती कारवाई होणार वगैरे अशा पद्धतीचा संभ्रम निर्माण झालेला होता. परंतु स्वतः जिल्हाधिकारी धुळे यांनी देखील याबद्दल प्रतिक्रिया देऊन कुठल्याही प्रकारची उलट तपासणी किंवा लाडकी बहीण योजनेची चौकशी करण्याचे कुठलेही आदेश स्पष्टपणे अशा पद्धतीने सरकारने दिलेले नाहीत. त्यामुळे लाडक्या बहिणींना टेन्शन घ्यायची गरज नाही. ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्या लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे त्यापासून कोणीही वंचित राहणार नाही असं देखील स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलंय. आणि महिला व बालविकास मंत्र्यांनी देखील ट्विट करून या ठिकाणी माहिती दिली की कुठलीही सरसकट अशा पद्धतीची छाननी सुरू नाही, कुठल्याही लाडक्या बहीण योजनेचे परत पैसे घेण्याची कारवाई करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या ठिकाणी चुकीच्या माहितीला बळी पडू नका असे स्पष्टपणे त्यांनी या ठिकाणी नमूद केलेलं आहे. तर लाडक्या बहिणीनेच स्वतःहून या ठिकाणी अर्ज केलेला होता की आपल्या मुलाच्या खात्यावरती पैसे आलेले स्वतःहून परत केले असल्याचं या ठिकाणी स्पष्ट त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी देखील केलेलं आहे. त्यामुळे सरसकट असे कुणाचेही पैसे घेतले जाणार नाहीत किंवा सरसकट अशी कुठलीही उलट तपासणी किंवा अर्जाची छाननी करण्यात येत नाही अशा पद्धतीची माहिती देखील या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. तर आता लाडकी बहीण योजनेबद्दलचे 2100 रुपये कधी भेटणार त्याबद्दल देखील बऱ्याच लाडक्या बहिणी या ठिकाणी कमेंट करून विचारत आहेत. त्याच्याबद्दल देखील स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी माहिती दिलेली आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत, आम्ही ज्यावेळेस योजना चालू केली होती त्यावेळेस अर्थसंकल्प ज्यावेळेस मांडला होता त्यामध्ये 1500 रुपयाची तरतूद केली होती. तर वर्षभरामध्ये कधीही अशा पद्धतीने तरतूद करून पैसे वाढवता येत नाहीत. ज्यावेळेस अर्थसंकल्प मांडला जातो त्याच वेळेस या ठिकाणी पैसे जे आहेत या ठिकाणी लाभ जो आहे तो वाढवण्यासंदर्भात तरतूद केली जाते. तर ज्यावेळेस आता नवीन अर्थसंकल्प मांडायला सुरुवात होईल त्यावेळेस लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपयाची तरतूद केली जाईल आणि तेव्हापासून लाडक्या बहिणींना जे आहे त्या ठिकाणी जो 600 रुपयाचा वाढ आहे तेव्हापासून 2100 रुपयाचा हप्ता दिला जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये अर्थसंकल्प मांडला जाईल आणि तेव्हापासून मग तुम्हाला 2100 रुपयाचा हप्ता चालू होणार आहे. तोपर्यंत ही योजना अशी चालू राहील, बंद होणार नाही. तोपर्यंत तुम्हाला मात्र 1500 रुपयांनी लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे तो जमा केला जाणार आहे. तर ही महत्त्वाचा असं या ठिकाणी माहिती देखील तुम्हाला दिलेली आहे. आता मग जानेवारी महिन्याचा हप्ता देखील जो की 7वा हप्ता तुम्हाला कधीपर्यंत जमा होऊ शकतो त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत. कारण की 6वा हप्ता तुम्हाला डिसेंबर एंडिंग पर्यंत जमा करण्यात आलेला आहे. डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यात आलेला आहे. आता 7वा हप्ता जानेवारीचा हप्ता कधी भेटणार याकडे लक्ष जे आहे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं लागलेलं असेल. तर लाडकी बहीण योजनेचा या ठिकाणी जो जानेवारीचा हप्ता आहे तो कधीपर्यंत येऊ शकतो त्याबद्दलची माहिती आपण पाहूयात. बघा, लाडकी बहीण योजनेतील जानेवारीचा हप्ता जो आहे दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जमा होऊ शकतो. बघा, तुमचा जो 7वा हप्ता असणार आहे तो दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये या ठिकाणी जानेवारी महिन्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला जमा होऊ शकतो. त्यामुळे महिलांना लवकरच याचे देखील पैसे भेटणार आहेत. संक्रांती आधी महिलांना 7वा हप्ता दिला जाऊ शकतो. त्यामुळे महिलांची यंदाची संक्रांत जी आहे ती या ठिकाणी गोड होऊ शकते. कारण की जानेवारी महिन्यामध्येच तुम्हाला 7वा हप्ता वाटप केला जाणार आहे. दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये पैसे येऊ शकतात. डिसेंबरचे जसे की 4थ्या आठवड्यामध्ये म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली होती तसंच जानेवारीचा देखील तुम्हाला 4थ्या
चौथ्या आठवड्याच्या अगोदर तिसऱ्या किंवा दुसऱ्या हप्त्यामध्ये पैसे येण्याची शक्यता आहे. त्याबद्दल जसं अजून अपडेट येईल अधिकृत तशी तुम्हाला माहिती दिली जाईल. जी न्यूजमध्ये माहिती आलेली होती तीच तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील येणाऱ्या सर्व अपडेटसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.